उदगी हैबतपूरच गाव आहे ना आपलं. हां ऐका दादा, गावाचं नाव बी मला आठवत नाही. ऐका, हैबतपूरकर आपण सगळेजण कीर्तन ऐकतात, पण सगळ्याला माझं बोलणं समजायले ना, कारण 50% बाय एकमेकीला खुनवायल्यात, म्हणाल्यात माय आजचा मागात बोबडा दिसायला. मला सगळ्याचे हावभाव कळू येतात बाय का मागाचं. आणि कधी कधी कसं होतं, परिसर बदलला की भाषा बदलते. एकदा आम्ही नांदेडच्या खाली नायगाव तालुक्यात कीर्तनाला गेलो. बैठकीमध्ये बसलो. 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि मला म्हणले, बाबा तुम्ही कधी आल्या? मी म्हणलं मी आताच आल्या. मला वाटलं मी धोतकाच्या जागेवर बायकोची साडी तर गुंडाळून आलो. म्हणले मागाच घाबरू नका, आमची भाषा तशी आहे. म्हणलं तुमचं झालं खरं, पण मी झालो ना पातळ. ऐका, कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते. आणि त्यातली त्यात आपलं बोलणं कसं बाबा तोत्र. उगं कशाला अवगुण झाकून ठेवायचं. मागात म्हणली अवगुण झाकून ठेवल्यावर फजिती होती. अवगुणाचे हाती जय हो आहे अवगुण फजिती आहे अवगुण फजिती अवगुणाचे हाती आहे अवगुण फजिती फजिती अवगुणाचे हाती आई अवगीच फजिती. अवगुण झाकून ठेवलं की काय होती बाबा? फजिती होती. काय झालं, आमच्या गावामध्ये एक तोत्री मुलगी होती. मागा तोत्री कोणावानी? ओ हैबतपूरकर माझ्यावानी. मुलीची माय सांगू सांगू बेजार. बाळे तुझं किती दिवस झालं लग्न जमणं काय होईन? आज तुला पाहुणे बघायला येईल. पाहुण्या लेखला बैठकीत काय बोलायचं नाही. मुलगी म्हणली आई तिथं जेव्हा मी तोंडव घेत नाही म्हणजे दप्तीपत बघते. कोण म्हणलं बाबा? मुलगी म्हणली. पण तिला माहित नव्हतं ती कोण्या नागा पिंट्यात होत काय. कोणावानी? मयावानी. तिकडं पिंट्याचा बाप सांगू सांगू बेजार. बाळ्या तुझं किती दिवस झालं लग्न जमणं काय होईना? जगा बैठकीत गेल्यावर ग बस. बाळ्या म्हणला पप्पा तिथं जेव्हा तोंडव घेत नाही मला दप्तीपत बघतो. गेला मुलगी बघायला. मुलगी बघितली, पास केली, सगळं काही झालं. जाता जाता मुलीच्या बापाला म्हणला मला एकदा डबल तिला बघायचंय. पुन्हा बोलवलं. बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. योगानं मुलाच्या इथं बसला किडू आणि ते बघितला पोगीनं. पोगी म्हणते तिडा 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 तिडा. शेजारी मैत्री नव्हती. म्हणली गबस ना तो बाप लाकडानं सांगते. तिला कशाची दम निघाली? पोगी म्हणते तिडा तिडा. गबस. पोगी मोठ्यानं म्हणते तिडा तिडा तिडा. पोग म्हणते तुतय तुतय तुतय. सगळा सोयीकीचा पचकाच बाबा. तसं आपल्या कीर्तनाचं काम व्हायचं. मी सांगायचो एक ऐकायला यायचं. एक विडारा विडारा. अवगुण झाकून ठेवलं की काय होती बाबा? फजिती. मी बाजूला गेलो कुठून? मागात सांगतात मुक्ती प्राप्त करायची एक काम करा. देवाची द्वारी उभा क्षण भगितेने मुक्तीचारी साधलेल्या. ज्ञानोपारायण सांगितलं देवाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहा. पहिले 4 मुद्दे बांधायचे. देव कोणता द्वार, कोणतं उभा आणि क्षण. पहिला मुद्दा घ्यायचा, नेमकं देव म्हणायचं कोणाला? सध्याच्या काळामध्ये दगड घ्यायचा, दगडाला शेंदूर लावायचा. शेंदगी हिंदगी दैवते कोण पूजिती भूते केते. तशा देवाच्या नादी लागायचं नाही. ज्ञानोबा काय म्हणले, अशा देवाच्या नादी लागा. कोणत्या? पांडुरंग काळते दिव्य तेज झळकती. ज्या देवाचं ते झळकतं अशा देवाच्या द्वारात उभा राहायला सांगितलं. नुसतं देवाचं ते झळकून उपयोग नाही. देवाच्या मनात आलं, सामान्य माणसाला सुद्धा देवाचं तेच देता आलं पाहिजे. काय लोक म्हणतात बाबा आमच्या गावचा सावकार एवढा पैशावाला आहे, त्याच्या वाणी पैसा खेड्यात सुद्धा कोणाकडं नाही. पण एखाद्या गरीबाचं लेकरू दवाखान्यात ऍडमिट असलं, 1 रुपया सुद्धा उसना देईन. काय कामाचा पैसा? तसंच आहे देवाचं तेज असून उपयोग नाही. देवाच्या मनात आलं, सामान्य माणसाला सुद्धा तेज देता आलं पाहिजे. अशा देवाच्या द्वारात एक क्षण उभा राहायचंय. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही पंढरपूरला गेल्याच्या नंतर देवाच्या द्वारात 20-20 घंटे उभा असतो. मला मान्य आहे ना, पण तिथून गावाकडे फोन पप्या खाल्ला करचा कापूस फुटला का वगला करचा याचला का. बघा ना, देवाच्या द्वारात उभा पण मन कुठं आपलं सगळं हैबतपूर मध्ये. महाराज म्हणले उभा राहण्याला किंमत नाही. यक्षण उभा राहा पण तनु मनोजीवे चरणाशी लागावे. अगरत्वा करावे दास्य सकळ. कोणत्याही प्रकारचा गर्व न करता देवाच्या द्वारात यक्षण उभा राहा. परिणाम तिने मुक्तीचारी साधलेल्या. ज्ञानोबा काय म्हणले 4 मुक्ती आहेत. कोणत्या कोणत्या? सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता. या 4 मुक्त्या प्राप्त होतात. या 4 मुली बायका भेटतात. निस्त्या बायका भेटत नाहीत. चांगल्या पद्धतीनं हुंडा सुद्धा भेटतो. लोक म्हणतात बाबा आजकाल हुंडे बंद झाले का बाबा? हुंडे बंद नाही झाले. हुंडे बंद झाले पण कोणाचे? फाट्याहून झुलत या नाग्याचे.
कळालं ना? चांगल्या नवरदेवाला आज बी काय द्यावा लागतो दादा? हुंडा द्यावा लागतो. ज्ञानोबा काय म्हणले, या 4 मुली बायका भेटतात आणि चांगल्या पद्धतीने हुंडा भेटतो. जन कोणी सलोकता नावाची मुक्ती बायको केली, महाराज म्हणले त्याला सुद्धा हुंडा. काय हुंडा? वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भवनी घर केले, वैकुंठ भवनी घर. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण. वैकुंठ भुवनी घर केले, वैकुंठ भवनी घर केले, वैकुंठ भुवनी घर केले. ऐका, ज्ञानोबा काय सांगतात? वैकुंठ भुवनी घर केले. कोणी केले? जन भक्ती केली, सलोकता मुक्ती प्राप्त केली, वैकुंठ भुवनी घर केले. आता खरं सांगा, वैकुंठामध्ये घर बांधणं सोपं आहे का अवघड आहे बाबा? अवघड आहे. याच मृत्यू लोकांवर माणसाला घर बांधणं होईन. जरी आयुष्यभर काम केलं, इकून तिकून माणूस 2 खोल्या बांधित आहे, तरी काय काय लोक खिडक्याला चवाळी गुंडाळीत. बघा ना, अर्धवट बांधकाम. पण महाराज म्हणले वैकुंठामध्ये VIP POPचं बांधकाम पाहिजे असल, भक्ती करा आणि सलोकता मुक्ती प्राप्त करा. रामकृष्ण नामे रंगले जनार, तुका मन घर वैकुंठी द्या, तुका मन घर. वा वा. रामकृष्ण नामे जय हो. रंगले जनार, तुका मन वैकुंठी द्या, तुका मन तुका मन घर, वैकुंठी द्या. तुका मन घर. असं तुका म्हणे घर वैकुंठी त्या. महाराज म्हणले रामकृष्ण हरी नावाचं भजन केलं की वैकुंठात घर होतं. म्हणून प्रत्येक माणसानं भक्ती केली पाहिजे. भक्ती केली की सलोकता मुक्ती प्राप्त. वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठामध्ये घर म्हणजे हा काय बाबा? हुंडा आहे. पहिली मुलगी झाली, पहिलीचा हुंडा बघितला. आता दुसरी मुलगी सांगितली समीपता. ज्ञानोबा काय म्हणले ती सुद्धा बायको भेटती आणि चांगला हुंडा भेटतो. काय हुंडा? ज्ञानोबा काय म्हणले जन भक्ती केली, समीपता मुक्ती प्राप्त केली, त्याचा हुंडा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यने मनामे ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामे ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामे ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. वाजवा टाळी एकदा गजानन महाराजांसाठी. तुम्ही म्हणता टाळी कशामुळे? ते न उलट्याला सोयीचं केलं म्हणून टाळी. लोक म्हणते ना आम्हाला गाता पाटे, लोक म्हणते ना आम्हाला गीता पाटे, लोक म्हणते ना आम्हाला ज्ञानेश्वरी पाटे. पण चांगल्या चांगल्याला हरिपाठ ग्रंथ पाठ नाही. कामून हरिपाठाचं एक धोरण नाही. 3 कडवे बरोबर म्हणतो, पण ज्ञानदेव म्हणे आणि बाजूला जाणे कोणता दिवस गेट पर तुम्ही लागत नाही. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. एकदा घ्या बघा. ऐका, ज्ञानोबा काय सांगतात? जन समीपता मुक्ती प्राप्त केली, त्याचा हुंडा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी म्हणजे काय? रात्रंदिवस त्या माणसाकडे काय राहतो बाबा? पैसा राहतो. आता पैसा अशी गोष्ट आहे, पैसा कोणाकडे टिकत नाही. पैसा अशी गोष्ट आहे बाबा. जगद्गुरु तुकोबा काय म्हणले पैसा पैशापाशी जातो, निसता जात नाही. तिथं जाऊन चाकरी करतो. धनवंता घरी, धनवंता घरी, धनवंता घरी, धनवंता करी धनचे चाकरी, करी धनचे चाकरी, धनाची चाकरी, करी धनाची चाकरी, धनाची चाकरी, करी धनाची धनवंता घरी, करी धनची चाकरी, करी धनची चाकरी, ऐका, तुकोबा काय सांगतात? पैसा पैशापाशी चाकरी करतो. धनवंता घरी, घरी धनाची चाकरी. पैसा अशी गोष्ट आहे, पैसा पैशापाशी जातो. बघा, पैसा पैशापाशी जातो, पण पैसा टिकवायला सुद्धा दादा काय लागती? ताकद लागती. ताकद कोणती? भक्ती करावा लागते. भक्ती केली की समीपता मुक्ती प्राप्त करावा लागते. मग माणसाकडे पैसा टिकत असतो. पैसा कोणाकडे टिकत नाही. आमच्या गावामध्ये
एका शांताबाईला 10 लाखाची लॉटरी लागली. किती लाखाची बाबा? 10 लाखाची. 10 लाखाची लॉटरी लागली. पण लॉटरीवालं म्हणलं आपण जर शांताबाईला सांगितलं काकू तुम्हाला लॉटरी लागली, उगम आता या आनंदाच्या भागात मगन आपण काय करू, एखादा चांगला महाराज बघू आणि महाराजाच्या हातानं समजून सांगू. महाराज बघितलं आणि लॉटरीवालं महाराजाकडे गेलं. म्हणला बाबा तुमच्या गावच्या बाईला 10 लाखाची लॉटरी लागली, तुम्ही तुमच्या भाषेत समजून सांगा. महाराज काय बाईकडे गेला. म्हणला काकू तुम्हाला जर 10 लाखाची लॉटरी लागली तुम्ही काय करता? ती म्हणे माय महाराज अशा दुष्काळात मला जर 10 लाखाची लॉटरी लागली त्याच्यातले 5 लाख मी तुला देते. महाराजच मेलो.